मुद्दामच चांगली कपडे घालून आलोय, कारण की शेतकऱ्याच्या अंगावर चांगली कपडे बघितली की बऱ्याच जणांच्या बुडाला आग लागते आणि ती आग कायम जळली पाहिजे, असा ढणढण जाळ लागला पाहिजे, तेव्हाच कुठे मजा येणार आहे. कारण की हे बघा, मागचे कितीतरी वर्ष झालं शेती आणि शेतकऱ्याला तुच्छ लेखल्या गेलंय आणि ते कायमस्वरूपी लेखल्याच गेलं असतं, पण आपल्याला या शेतीमध्ये क्रांती करायची आहे. आज औचित्य पण चांगलं होतं, कारण की हे पहिलं ड्रॅगन फ्रूट पिकलं होतं, याला नमस्कार करून तोडायचं होतं आणि तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून अंगावर चांगली कपडे येतं. तुम्हाला एक सांगू, या काळ्या मातीमध्ये या शेतामध्ये काम केल्यानंतर किंवा या शेतीमध्ये जीव लावल्यानंतर शेती भरभरून देत आली आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत उपाशी नाही मारलं, नवे नवे या दुनियेला जगवायचं काम या शेतीनं केलंय. मग तो जो जगाचा पोशिंदा आहे, जो शेतकरी आहे, तो रुबाबात राहिलं म्हणून काय बिघडलं ना. शेतकरी मित्रांनो, कमवायचं, रुबाबात राहायचं. कारण की हे बघा, आपल्याला कोणी आयतं आणून देत नाही. आपण मेहनत करतो, कष्ट करतो, घाम गाळतो या मातीमध्ये, तेव्हा आपल्याला काहीतरी भेटतंय. आणि तुम्हाला काय कळणार हो शेतीमधली मज्जा. मी म्हटलंय ना, तुम्ही जर 2 तास या चिखलामध्ये हिंडलात ना, तर तुमच्या पार्लरपेक्षा गोरे पाय होतात या शेतामध्ये. आणि या शेतामधलं सुख हे फक्त शेतकऱ्यालाच भेटू शकतं. आणि हे सुख जर आजमावायचं असेल तर हे बघा, लागलं का नाही नाकाला.